घंटाळ्यान भावड्या कसं मास्तर म्हणीन तसं. चल, एक क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण कसं 0 मिनिटामध्ये सोडून दाखवतो ते बघ. बघ, x² + 7x + 12 = 0. या ठिकाणी बघ काय करायचंय, मधल्या पदा एवढी काय आली पाहिजे बेरीज, आणि शेवटच्या पदा एवढा काय आला पाहिजे गुणाकार. असे दोन अंक शोधायचे, अशा दोन संख्या शोधायच्या की त्या दोघांची बेरीज काय आली पाहिजे 7 आली पाहिजे, आणि गुणाकार किती आला पाहिजे 12 आला पाहिजे. सिंपल आहे असं फॅक्टर मेथड म्हणजे अवयव मेथडने पाहून घ्यायची. बघ, बेक बे बेसोकुम 12 बेत्रिक 6 बेत्रिक 6. बघ लगेच तुला बघ दोन जोड्या मिळून जाते नाही. 4 आणि किती आलं भावड्या 3. कळालं का? सिंपल आहे हे. बघ असे त्याचे फॅक्टर पडतात, त्याला आपण काय म्हणतो रूट म्हणतो, आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतो मूळ म्हणतो. सिंपल आहे. आता बघ तुला एक स्टोरीच्या माध्यमातून सांगतो. हा काय रे आज्या आहे, आणि आज्याचं हे काय आहे सरनेम म्हणजे आडनाव आहे, आणि हे त्याचं शॉप आहे, आणि त्याचं घर आहे. आलं लक्षात? आज्या गेला आजीकर, कुठे गेला आजीकडे वरती, कुठे गेला वरती. मग ही प्रॉपर्टी कोणाला भेटेल रे याच्या मुलाला. कळलं का? आणि याला दोनच मुलं असते, आपल्यासारखा खेळ नसतो हम दोन हमारे 9-10, आम्हाला असं नसतं. काय असतं हम दो हमारे 2. चल मग ही प्रॉपर्टी कोणाला जाईल रे x² ला x². याचा पहिला मुलगा कोणता रे 4, याचा आडनाव काय x +3 ला 3, याचा आडनाव काय x प्लसला प्लस, याचं शॉप किती आहे रे 12 = 0 ला 0. कळलं का? या ठिकाणी बघ 2 2च्या पेअर झाल्या, आणि या ठिकाणी पेअर झाल्यानंतर एक काय करायचं कॉमन काढून घ्यायचं. या ठिकाणी आपण x कॉमन काढून घेतलं तर काय राहिलं भावड्या x + 4 राहिले शिल्लक. या ठिकाणी जर बघितलं आपण तर 3 कॉमन काढू शकतो. या ठिकाणी पण काय राहतं x ला x प्लसला प्लस 3 4 = 12 म्हणजे 4 चा भाग आला. हे दोन ब्रॅकेट जर सारखे आले तर आपलं उत्तर बरोबर आहे, नाही तर दुकान लागलेलं आहे असं समजून घ्यायचं, काही घाबरायचं नाही. त्या दोन ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट मांडायचं, आणि बाहेरचे काय करायची हे पण दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये मांडून टाकायचे. या दोघांचा मामा कोण आहे रे भावड्या 0 आहे. या दोघांच्या घरी कायला जाणार तो चहा प्यायला जाणार का रस प्यायला जाणार, तुझ्या हिशोबान तू म्हणशील तसं. म्हणून x + 4 = 0 किंवा x + 3 = 0. x तिकडे गेल्या +4 तिकडे गेल्यावर काय झाले रे भावड्या -4, आणि x तिकडे गेल्यावर काय झाले रे -3. अशा पद्धतीने या वर्ग समीकरणाचा स्वाहा झाला. चल मग वरती एक वर्ग समीकरण देतो, तू त्याचं घपकन उत्तर काढणार आणि खपकन कमेंटमध्ये दान करून फेकणार, भावड्या पण फेकणार, ताडी सुद्धा फेकणार.